हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचन या चॅनलमध्ये। आज बनवूया आपण एक नवीन रेसिपी, ती म्हणजे सुक्या बोंबिलाची सुक्की भाजी। चला तर मग वेळ न घालवता स्टार्ट करूया रेसिपी। इथे मी 4 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे। लसूण, कोथिंबीर आणि बोंबील। बोंबीलला पहिले 5 ते 6 मिनिट कमी आचेवरती भाजून घेऊया। हे बघा, या प्रकारे बोंबील भाजून झालेले आहे। आता काढून घेऊया आणि 1 ते 2 पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घेऊया। मी धुवून घेते। नंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया। त्यात जिरे टाकूया। नंतर लसूण टाकूया। लसूण फ्राय करून घेऊया। लसूण फ्राय झाल्यानंतर त्यात कट केलेले टोमॅटो टाकून घेऊया। मिक्स करूया। नंतर त्यात थोडं अर्धा चमच मीठ टाकूया। मीठ टाकल्याने काय होतं, टोमॅटो लवकर शिजले जातात, त्यामुळे टोमॅटो मध्ये थोडं मीठ टाकायचं। मिक्स करूया। 2 ते 3 मिनिट टोमॅटो मस्तपैकी शिजून घेऊया। बघा, टोमॅटो मस्तपैकी शिजून झालेला आहे। आता यात लाल मिरची पावडर टाकूया। मी 2 चमचे टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, कमी जास्त। नंतर अर्धा चमच हळदी पावडर। नंतर थोडं मीठ, अर्धा चमच। आपण आधी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। नंतर अर्धा चमच धनी पावडर। नंतर घरगुती गरम मसाला अर्धा चम्मच। मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर यात थोडं आपण पाणी टाकूया, 2 ते 3 चम्मच थोडं, कारण मसाला करपू नये त्यामुळे। मिक्स करूया आणि हा मसाला हलकासा तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। हे बघा, मसाला शिजून झालेला आहे आपला। आता यात बोंबील टाकूया। मिक्स करूया। नंतर कोथिंबीर टाकूया कट केलेली। मिक्स करूया। नंतर यात थोडं पाणी टाकूया, अर्धा ग्लास, बोंबील शिजण्यासाठी, आणि मिक्स करूया। नंतर 5 ते 7 मिनिट भाजी मस्तपैकी शिजून घेऊया। हे बघा, मस्तपैकी भाजी शिजून झालेली आहे। रंग बघा भाजीला किती मस्त आलेला आहे। भाजी शिजून झालेली आहे। आता गॅस बंद करूया